मग त्यांनी 2 पत्र काढली असं कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। आयोग उत्तर शोधणार तेव्हा इतर बाबींची चौकशी करावी लागेल असं सुप्रीम कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं आहे। शिंदेना फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपद दिलं गेलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेना मुख्यमंत्रीपद देताना ग्राउंड रियालिटी तपासली नाही असंही सिब्बल यांनी म्हटलंय। तर आयोग म्हणाला राजकीय पक्षामध्ये फूट असावी मग त्यांनी 2 पत्र काढली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीचे अपडेट्स। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। आयोग उत्तर शोधणार तेव्हा इतर बाबींची चौकशी करावी लागेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तर पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करायच्या असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करायच्या असा सवाल सिब्बल यांनी केला। कोर्टाची सध्या आपापसात चर्चा सुरू आहे। सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर आता कोर्टाची आपापसामध्ये चर्चा सुरू आहे। न्यायाधीशांची सध्या आपापसात चर्चा सुरू आहे। पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करायच्या असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। न्यायाधीशांची सध्या आपापसात चर्चा सध्या सुरू आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीतले हे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। न्यायाधीशांची सध्या आपापसामध्ये चर्चा सुरू आहे। त्यानंतर कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला, जी कागदपत्र सादर करण्यात आली आहेत त्यावरून आता कोर्टामध्ये चर्चा सुरू आहे। कपिल सिब्बल यांचा हा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। आयोग उत्तर शोधणार तेव्हा इतर बाबींची चौकशी करावी लागेल असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। आयोग म्हणाला राजकीय पक्षामध्ये फूट असावी आणि मग त्यांनी 2 पत्र काढली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। वेगवेगळे मुद्दे आज आपल्या या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत। यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। पक्षाच्या घटनेविषयीची माहिती त्यांनी दिली। त्यावर कोर्टाची टिप्पणी होती की तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगताय त्या बरोबर वाटतायत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सध्या न्यायाधीशांची आपापसात चर्चा सुरू आहे। मात्र कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय शिंदेना मुख्यमंत्रीपद देताना ग्राउंड रियालिटी तपासली नाही। शिंदेना फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपद दिलं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर शिंदेना सीएम पद आयोग म्हणाला राजकीय पक्षात फूट असावी मग त्यांनी 2 पत्र काढल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। सध्या कोर्टामध्ये आपापसात चर्चा या ठिकाणी सुरू आहे न्यायमूर्तींची। कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्या संदर्भात न्यायाधीशांमध्ये आपापसात चर्चा सुरू आहे। आयोग म्हणाला राजकीय पक्षात फुटी संदर्भात त्यांनी वक्तव्य केलंय आणि त्यानंतर 2 पत्र काढल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। न्यायाधीशांची सध्या आपापसात चर्चा सुरू आहे। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीचे हे अपडेट। पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करायचा असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। सध्या न्यायाधीश आपापसात चर्चा करतायत। पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करायच्या असं सिब्बल यांनी म्हटलंय। कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। विधिमंडळ राजकीय पक्षातील फूट होत राहणार, तोडगा काढणार का असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला। आम्हाला यामध्ये ग्राउंड रियालिटी बघायची आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यावर तुम्ही सीएम झाल्यावर आपोआप सर्वजण तुमच्याकडे येतील असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। कठीण परिस्थितीत कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली। तर मुख्यमंत्री शिंदेची निवड बेकायदेशीर होती असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेना मुख्यमंत्री केलं असंही त्यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांचा हा कोर्टामधला युक्तिवाद आपण इथे पाहतोय। तर मुख्यमंत्री शिंदेची निवड बेकायदेशीर होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेना मुख्यमंत्री केलं असं देखील त्यांनी म्हटलंय। तर कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केलाय। मुख्यमंत्री शिंदेची निवड बेकायदेशीर होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेना मुख्यमंत्री केलं असा मोठा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलेला आहे। तर आतापर्यंत झालेल्या निवडी संदर्भात कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं, मात्र आता मुख्यमंत्री शिंदेची निवड बेकायदेशीर होती असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे आणि शिंदेच्या निवडीबद्दल त्यांनी आता युक्तिवाद केलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेची निवड ही बेकायदेशीर होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेना मुख्यमंत्री केलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय। तर कोर्टामध्ये न्यायाधीशांची आपापसात चर्चा। तर मुख्यमंत्री शिंदेची निवड बेकायदेशीर होती असं सिब्बल यांनी म्हटलं। सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना माहिती विचारली जात आहे। सिब्बल यांनी जे आता वक्तव्य केलं, जो युक्तिवाद केला त्या संदर्भात सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना माहिती विचारली जात आहे। आधी न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली, आता सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना माहिती विचारली जात आहे। मुख्यमंत्री शिंदेची निवड ही बेकायदेशीर होती असं सिब्बल यांनी म्हटलंय। तर कुठल्याही